कडक उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांवर आता अवकाळीचं सावट घोंगावत आहे। आज रात्रीत आणि उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह तुफान पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील या काही जिल्ह्यांना भयंकर पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून प्राथमिक अंदाज व्यक्त केलेत, जिथे महाराष्ट्रावरही कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्यांचा परिणाम होते। राज्यावर आज रात्रीत या 7 जिल्ह्यांमध्ये भयंकर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्रासाठी आज रात्र आणि पुढील 48 तास हे खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण कडाक्याच्या उन्हाळ्यात हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान विभागाने या काही जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। हवामान विभागाने भयंकर गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुफान अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नेमकं कोणत्या 7 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। राज्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे। आज अवकाळी पावसाबाबत भारतीय हवामान विभागाने इशारा दिलाय, त्यामुळे राज्यात आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे।